दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं एका शेतात नेऊन वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या फरार आरोपी युवकास बोरगाव पोलिसांनी अटक केली आहे। वयोवृद्ध महिलेच्या तक्रारीनुसार 28 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अकोला इथून एसटी बसनं ग्रामीण कोळंबी फाटाजवळ ही महिला उतरली। तेथून खासगी लक्झरी बसनं डाळिंबी इथं जाण्यासाठी निघाली असता गावाच्या पुलाच्या अलीकडे वृद्ध महिला बसमधून खाली उतरली। समोरून 2 मोटरसायकलवर तिघे जण आले। त्या वृद्ध महिलेला उचलून रोडच्या बाजूला लिंबाच्या शेतात आणलं। तोंडाला कापड बांधलेले 2 इसम तिथून निघून गेले असे तिने बयानात म्हटले आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर, बोरगाव मंजू पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचं पथक गठीत करून आरोपीला पकडण्यासाठी रवाना केलं होतं। पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला ग्राम शेलोडी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा इथून ताब्यात घेतलंय। विचारपूस केली असता त्यानं एकट्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली। डाळिंबी येथील वयोवृद्ध महिला वय अंदाजे 70 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली। तिथे अकोला येथून त्यांचे गाव डाळिंबी येथे एसटीने जात असताना अलीकडे कोळंबी गावाजवळ त्या उतरल्या आणि तिथून लक्झरी बसने डाळिंबीला जाण्यासाठी निघाल्या व डाळिंबी गावाच्या अलीकडेच पुलाजवळ लक्झरी बसमधून उतरल्या। त्यावेळेस समोरून रॉंग साईडने 3 व्यक्ती 2 मोटरसायकलवर आल्या आणि त्यांनी त्या महिलेला पाहून बाजूला मोटरसायकली लावून त्या महिलेला उचललं तिघांनी मिळून आणि बाजूच्या लिंबाच्या शेतामध्ये नेलं आणि त्यातले ते 2 जण मोटरसायकलने अकोल्याकडे निघून गेले। तर एक थांबला होता, त्याने त्या महिलेवरती बलात्कार केला असं त्या महिलेच्या रिपोर्टवरून आपण गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली। तर तपास करत असताना माननीय आमचे पोलीस अधीक्षक साहेब श्री बच्चन सिंग सर यांनी त्या गुन्ह्याला व्हिजिट केली। त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही सर्व CCTVचे फुटेज जेवढे लागलेले होते रस्त्याला तेवढे सगळे शोधून काढले। त्या फुटेजच्या आधारे आणि ती जी मोटरसायकल फुटेजमध्ये दिसत होती त्या एका इसमाची, त्या मोटरसायकलच्या आधारे नंबर नव्हता, परंतु आम्ही तांत्रिकदृष्ट्या तो नंबर शोधून काढला आणि त्या नंबरच्या आधारे आणि गोपनीय बातमीदाराच्या आधारे ज्याने रेप केलेला होता त्याला आम्ही शोधून काढला।